सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती ऐकू जाते दिव्यलोकी प्रीती तेथे वसती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 13 व वचन 5 आणि 6 मध्ये आम्ही असे वाचतो. काही बी खडकाळीवर पडली, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्यवर आला तेव्हा ते करपले व मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने मोठ्या समुदायाला दृष्टांताच्या द्वारे दाखविताना बी आणि पेरणाऱ्याच्या दृष्टांतात सांगितले की बी पेरणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि बी शुभवर्तमानाचे वचन आहे किंवा देवाचे वचन आहे. जमीन तर मनुष्याचे हृदय दर्शविते, ज्याच्यावर पेरणाऱ्याने बी पेरले आहे. ह्या दृष्टांतात जमिनीच्या चरित्राला आम्ही पाहू शकतो आणि ह्या वचनात आम्ही दुसऱ्या प्रकारच्या जमिनीला पाहतो, खडकाळ जमीन. खडकाळ जमीन त्या लोकांना दर्शविते जे वचन ऐकतात, परंतु त्या वचनाचा काही वेळेनंतर प्रभाव राहत नाही, कारण त्यांच्या जीवनात मूळ पकड धरत नाही. थोडासा प्रभाव तर होतो, परंतु सूर्याचे उगवणे व ऊन पडणे, जीवनातील अडचणी आणि चिंतामुळे परमेश्वराच्या वचनापासून ते दूर जातात, अर्थात मूळ वाळून जाते. परमेश्वराच्या वचनापासून दूर जाण्याचा अर्थ आहे की देवापासून दूर जाणे, ज्याचा दंड नरकच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला जे ग्रहण करतात त्यांच्यासोबत नेहमी राहण्याची प्रतिज्ञा तो करतो आणि त्यांच्या जीवनातील येणाऱ्या चिंता आणि अडचणीमध्ये त्यांच्यासोबत राहून त्यामधून निघण्याचा मार्ग तो तयार करतो. आपण आपल्या स्वतःला पारखून घ्यावे की तुम्ही खडकाळ जमिनीप्रमाणे तर नाही, जे वचन ऐकतात परंतु जीवनातील चिंता अडचणीच्या कारणामुळे त्याच्यापासून दूर जात आहात.